इथं फलाने पिस्ताने भेटले तर आपल्या याच्यामध्ये हे करायलो नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बेस्ट पैकी आज तुम्ही माहीत असताना इतके पोरं काऊन आलेत, कारण की आज जायचं आम्हाला सगळ्याला डिग्रसला, कारण की आज नागपंचमी त्या कारणामुळं जायचं सगळ्यांना डिग्रसला. तर चला बेस्ट पैकी आता काय करू, सगळेजण गाडी जाऊ. उबळे, तुकाराम, मी आणि पवन त्याच्या पाठीमाग, कारण की एका गाडी दोघं जाणार आहेत. दिसायला का ते कोण अरे नाही, पण ते याचं राहिलं ना, आणखी आल्या होतं दिसेल ना, सांगू दे ना भाऊ. पण म्हणते अचानक मध्ये प्लॅन झाला होय, तसं आपलं अचानकच होत असते कधी बी काय बी. तर काय करू माहिती का बेस्ट पैकी, चला पवनला घेऊ आणि डायरेक्ट डिग्रसला जाऊ. कारण की ना माझ्या गाडी पक्षी माझ्या हातात कमीत कमी 22-23 मिनटं आहे. 23 मिनटात पाया पडून वापस यायचे. काय नाही, किती किलोमीटर आहे? 5 किलोमीटर येईन का? 10 किलोमीटर. ठीक आहे, 10-15 मिनटं इकडे तिकडे, अर्धा तास 1 तास होईन ॲडजस्ट. त्याच्यानंतर पुन्हा होणार नाही. अर्धा तास जायला, अर्धा तास यायला, 5 मिनटं दर्शनाला. तर चला चालायचं. चला तर काय, आता आम्ही चालू दोघं, ते दोघं मागच राहिली. काय मोठी पार्किंग बघा, लय बघ गाड्या आहेत ना. आणखी अर्धा किलोमीटर जायचंच राहिले. इथूनच सुरू झालं इतकं, कायच गाड्या आहेत, काय पब्लिक आहे. हे आपल्या गावातली बंद आला का? आणखी अर्धा किलोमीटर जायचंच राहिलं. पाणी किती गाड्या आहेत. काय पुंगा नाही का भर्या काय चाललंय. पब्लिक आहे. स्वयंसेवकाला दिग्रज जागीर येथील स्वयंसेवकाला विनंती आहे, विठोजी मिरजी संस्थानकडे जागात नाही तर आम्हाला घालेली खाली आता. मोटरसायकल मारुतीच्या मंदिराकडे पार्क करायला सांगायचं. नालीतच घातली. इकडे बघा, एवढा मोठा चिपूल गाडी लावली आहे. तिथे गाडी लावायला सुद्धा जागा नाही, एवढी पब्लिक झाली. काय पब्लिक आहे. तिथून सुरू झाली तर इकडे direct आणखी चालली. अजून आणखीन समोर जायचं ते बघू शकता मित्रांनो. आता बेस्ट वगैरे आता इथून जायचं आपल्याला, खूप लांब जायचं थोडंसं, आणखी वरती चढायचं म्हणा. म्हणजे एवढं बी नाही, थोडंसं चढायचं वरी. आणि बॅनर बी लावले बेस्टपैकी. तर काय करू ते थोडंसं जायचं. आता तिकडे लिंब दिसत असून तुम्हाला तिकडच्या साईडला. चला आता परसाद बी घेतला आपण बेस्टपैकी. चला थोडंसं अंतर बाकी, ते टाकी बस जायचे. टाकी दिसते तुम्हाला, त्या टाकी बस जायचे. आणि परसाद बी घेतला महाराजांनी मी. चलो बघू शकता मित्रांनो, आता बेस्टपैकी आलो तिथं मंदिराजवळ. आणि ते मंदिर इथं आता बेस्टपैकी तिकडे जाऊ. काऊन वाजवायला तयार सगळेजण. तिथे बघू शकता मित्रांनो, रांगोली बघून पडतात तेव्हा. इथून अशी इकडं इकडून पण अशी एल टाईप करून तिकडे जायचं त्या मंदिरात. काय करू, रांग थोडीशी कमी होते. 10 मिनटं इकडे बघूया एकदा, काय तर सगळी गर्दी झाली ना. चला दगड उचलायचा कार्यक्रम असं पक्का. पत्थर उठाने का है अभी, चलो देखते हो. पण या माती नेण्यासाठी बघू शकता. आता रांग लईच मोठी झाली. ते इकडं वळी वगैरे इतक्या लांब झाली. तर काय करू माहिती का, बाहेरूनच दर्शन घेऊ, कारण की तिथूनच देवाचं मंदिर पण दिसायला, देव पण दिसायला. तिथून बाहेरूनच परसाद वगैरे ठेवू आणि तिथूनच दर्शन घेऊ. चालू बघू शकता. आता महाराज दर्शन करायला इकडं भयानक गर्दी झाली, सगळे मारण्याची. बघा मित्रांनो, आमच्या गावाचा रमार रजिस्टर आहे. इकडे अभिजित आहे.
झालं आमचं दर्शन चाललो आम्ही घरी. मोठ्याने बोल जरा, मोठ्याने बोल बोल मोठ्याने. आता झालं आमचं दर्शन. चालत आता घरी. आता पुंगाने घ्यायची का आपल्याला? कोंगाने घेऊ पण कॅमेऱ्यात बंद कॅमेरा जरा जास्त हलवलाय. चल हा पुंगाने घ्यायची. नाही समोर घेऊ. चल समोर घेऊन लांब धरणं पाहिजे. मी चाललो घरी. हा आता आम्हाला घ्यायची पुंगानी. पुंगानी घ्यायची तर आता दुकानं. मोठ्याने बोल जरा. हे काय आता पुंगानी घ्यायची कुठून घ्यायचं? मोठ्याने बोल जरा. हो मोठ्याने बाबा कार मोठ्याने बोल. आणि बोल दाखव. बघा इथं फलानी पिस्ताने भेटले तर आपल्या याच्यामध्ये हे करायचं. महाराज पडतात काय हां जाऊ जाणार काय माहित माझं. याला ठेवलं घ्यायचं. घेऊ का? कोणत्या लागत होत तुला? सुट्टी नाही. पण काय काय नाही काहीतरी काम आहे. चला तुम्हाला काय दंड लावायचं म्हणलं खरं आपलं चल ना महाराज पुंगाने घ्यायला काय घे बरं पुंगाने. बघ ना तू या करा. वाजवायला कोण आहे घरी? तू आहेस ना? मी आहे बाबा. हा जाताना वाजायचं पण घरी पडल्यावर कोणा काय काय अर्थ देतो? मी वाजतो. 140 सेलूत नेतो ना वाजवायला. रूमवर कुठं वाजणार आहे? कॉलेजमध्ये वाजेल. नाही वाजत. बघ घे ना ही इथं जाण्यापुरते वाजवाय. आलो जात गाडी का? गाडी 160 रुपये. बघू शकता मित्रांनो हे सगळीकडे पुंगाण्यात घेतलेत असे कानात बन 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 वाजतच हिंडायले सगळे जण. हे ते रे वाजवा वाजव काटून या. तू एखादी घे ना एखादी घे ना. हा घे ना एखादी घे ना. जंपिंग मध्ये पुन्हा मोबाईल
किरण हमदे पे खा 80 रुपये आम्ही लावताना एकच गाडी होती, आता पहा किती गाड्या झाल्यात, नालीत लावल्यात पुन्हा. तर आता आम्ही चाललो घरी. आता सुदीप काढायला गाडी, त्याला काय ओढणं झाली दवाने या पडशील. हा असं काय. तर चला जाऊ आता घरी. तर बघू शकता मित्रांनो, आता जाता जाता आम्हाला वाटलं थोडंसं गणपती बाप्पाचं दर्शन करून जावं. दर्शन वगैरे सगळं झाले. आता काय करू माहिती डायरेक्ट घरी जाऊ, कारण की थोडंसं प्रसाद खाल्लाय, भूक पे लागली, कारण की आज दिवसभर उपवास आहे असं म्हणायलेच सगळेजण. मी पण म्हणालो, धरला आज उपवास. चला बेस्ट का डायरेक्ट बघू शकता मित्रांनो. आता बेस्ट की मी पोहोचले घरी आणि आता आपल्याला बेस्ट जेवण असे 17 पकवान केतात. वरण, कढी, चपाती, चटणी, आलूचे भजे, परते, भात. बघा हे इतकं सगळं, वरण, कढी, चपाती, आलूची भजी, चटणी, हे काय म्हणते त्याला काही, आणि भात. बेस्टपैकी तर चला एकदा बेस्टपैकी जेवण करून घेऊ. बघू शकता मित्रांनो, आता बेस्टपैकी असं जेवण झाले कचडून. आता काय करू माहिती का, आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू, मला असं वाटतंय. तर काय करू माहिती का, आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.